या बातमीनंतर आता घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा टॉप 50च्या माध्यमातून। मुंबई महापालिकेच्या सभेत नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये राडा, राम मंदिराच्या मुद्द्यावर जोरदार झुंजली। शिंदेंनी आदेश दिला तर निवडणूक वरळीतून लढणार, वरळी मतदारसंघाबाबत सचिन अहिर यांनी केलं स्पष्ट। प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द। बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे। राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असून हिंदीत का बोलता असा सवाल राज ठाकरेंनी केला। कनेक्टिंग लिंक संदर्भात 7,000 पाण्यात गेले, हा माझा अपमान नाही, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, त्या पसरवणं हा महाराष्ट्राचाच अपमान आहे। मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर। मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत, पण महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी विरोधी पक्षातील सदस्य करतायत। अंतिम आठवडा प्रस्तावात उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। विधानसभेत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडाजंगी, नितेश राणे अमीन पटेल यांच्यात वाद पेटला। मुस्लिमांच्या शिक्षणासाठीच्या आरक्षणाला गांभीर्याने घेतलं जात नसल्याचा आमदार अमीन पटेल यांचा आरोप। सरकारने शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, पण सरकारचं दिवाळं निघाल्यामुळे ते तारखांवर तारीख देत आहेत। नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमध्ये जलजीवन मिशनचं काम 50% पूर्ण। विधान परिषदेच्या लेखी उत्तरात मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती। आमदार बच्चू कडूंचा सत्ताधारी पक्षाला घरचा आहेर, कडूंच्या वतीने विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात। मुंबईतील जे रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या वाढणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश। जे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था उभारली जाणार। हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 7 डिसेंबरला होणार। पावसाळी अधिवेशन संपल्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा। पावसाळी अधिवेशनाचं कामकाज संपलं। भास्कर जाधव, पुण्यात वारकऱ्यांची मनपाकडून लूट, मनपाचं शौचालय वापरायला मागितले जात आहेत पैसे, वारकऱ्यांसाठी मोफत शौचालयाचा मनपाचा दावा खोटा। रत्नागिरीतील तिवडी गावचा 20 वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी। गावातील ऐतिहासिक पाण्याच्या कुंडाच्या पुनर्जीवनासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर। बीडच्या केसमध्ये विलास गुले हत्येतील आरोपींवर मकोका लावा, मागणीसाठी मोर्चा। खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करण्याची मोर्चेकरांची मागणी। जळगावमध्ये राष्ट्रीय साठे सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी निदर्शनं। मातंग समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन। जालन्यातील 2 तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने घेतलं ताब्यात। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीसोबत संपर्कात असल्याचा संशय। छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। बिश्नोई गँग संबंधित व्हिडिओ लाईक केल्याप्रकरणी सांगलीत एका व्यक्तीची एटीएस कडून चौकशी। व्यक्ती दिव्यांग असून अनावधानाने काही व्हिडिओ लाईक केल्याचं तपासात समोर। मुलुंडमध्ये शेवपुरीसाठी बेस्टची बस थांबवल्याचा प्रकार, चालकाला जाब विचारताच नागरिकांना शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार। भिवंडीत चुकीच्या मार्गदर्शनामुळे कंटेनर झाडांच्या फांद्यामध्ये अडकला, झाडाच्या फांद्या कापून वाहतूक करण्यात आली सुरू। झाडाच्या फांद्या ऑक्सिजनचा बाटला घेऊन ठाणे पालिका भवनासमोर आंदोलन। ठाण्यातील जंगल बिल्डरांच्या घशात घातली जात आहे, तर झाड वाचणार कशी असा सवाल। गडचिरोली शहराला मिळणार 23 किलोमीटरचा बायपास मार्ग। वाढत्या औद्योगिकरणामुळे जड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 23 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी बायपास मार्गाचा प्रस्ताव।
सिंधुदुर्गात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. वेताळ बांबवर्डे येथील कदमवाडी येथील घटना. परभणीत महापौरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा निषेध. हिंगोलीत शेतकरी सहमती घेण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव. कुठलीही शासकीय परवानगी संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली नसल्याचे लक्षात येताच गावकरी आक्रमक. वर्ध्यात आशा सेविकांचे काळ्या साड्या परिधान करून केंद्र सरकार विरोधात अनोखे आंदोलन. बीएलओच्या कामाची आशा वर्करना सक्ती करू नये अशी मागणी. एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घ्या मागणीसाठी लातूरमध्ये मोर्चा. विद्यार्थ्यांची जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाजानंतर बंजारा समाज आक्रमक. बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी. पनवेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश. 2 बांगलादेशी महिलांसह 6 पीडितांची सुटका. लॉज व्यवस्थापक आणि कॅशियर अटकेत. मुंबईतल्या अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसची अनेक वाहनांना धडक. 2 ते 3 जण जखमी झाल्याची माहिती. ब्रेक फेल झाल्याची चालकाची माहिती. नालासोपाऱ्यात एका चहावाल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यातच चहाची किटली धुतल्याचा गंभीर प्रकार. नागरिकांकडून संताप. वसई विरारमध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई. विना हेल्मेट विदाऊट लायसन्स दुचाकी चालवणाऱ्यांवर मोठी कारवाई. कोल्हापुरातल्या तारा राणी चौकात कंटेनरची सिग्नल खांबांना धडक. कंटेनर चालक शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात. लातूरमधील उदगीरमध्ये मोबाईल गेमिंगच्या अतिवापरामुळे तरुणाने गळा चिरून केली आत्महत्या. घटनेमुळे परिसरात खळबळ. कांदिवलीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी प्रियकर ताब्यात. समतानगर पोलिसांची कारवाई. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. धुळ्याच्या धावडे गावात घरफोडी. 11 तोळे सोने, 40 किलो चांदी लंपास. अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.